आणि आता पाहूयात विधानसभेचे वारे महत्त्वाच्या बातम्या। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा, मतदार स्लिप वाटण्यावरून गोंधळाची स्थिती। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली। छगन भुजबळ यांच्याकडून येवला लासलगाव मतदारसंघात वचननाम्याचं प्रकाशन, पुढील 5 वर्षांच्या विकासाचं विजन। अहिल्यानगरच्या पारनेर विधानसभेच्या पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांचा जोरदार प्रचार, निवडणुकीमध्ये 100% जिंकणार, राणी लंकेंकडून विश्वास व्यक्त। भाजपच्या सभेमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी, नरखेडमधील फडणवीसांच्या सभेत 50%पेक्षा जास्त महिला, रात्रीच्या सभांमध्ये सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त। काँग्रेसने आतापर्यंत ₹1.25 दक्षिणा पण दिली नाही, काँग्रेस लाडक्या बहिणींना काही देणार नाही, अजित पवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल। भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील भाजप बंडखोर स्नेहा पाटलांचा महायुतीला पाठिंबा, महायुतीचे उमेदवार शांताराम मोरेंना पाठिंबा दिला। उत्तर महाराष्ट्रामधील रासपमधील पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमध्ये उद्या राहुल गांधींची जाहीर सभा, सेंट क्लॅरेट शाळेजवळील मैदानावर सभेची जय्यत तयारी। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीमध्ये साईबाबा समाधीस्थळी दर्शन घेणार, त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधी यांच्या सभा। कोल्हापूरमध्ये उद्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा, महाविकास आघाडीकडून संपूर्ण सभेची तयारी, काँग्रेस नेते सतेज पाटलांकडून सभास्थळाची पाहणी। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण उद्या नांदेडच्या दौऱ्यावर, महायुतीच्या उमेदवारांसाठी देगलूरमध्ये मिल मैदानावर जाहीर सभा। पवन कल्याण उद्या नांदेडच्या दौऱ्यावर येत आहेत, नांदेडमध्ये त्यांची उद्या जाहीर सभा होणार आहे। अखेरच्या टप्प्यामधला आता प्रचार सुरू झालेला आहे। हिंगोली विधानसभेमध्ये 17 तारखेला राज ठाकरे यांची सभा, हिंगोली विधानसभेत मनसेचे बंडू कुठे निवडणुकीच्या मैदानात। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश पाडवींसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची सभा, विकास कामांचे दाखले देत रक्षा खडसेंकडून महायुतीचं सरकार आणण्याचं आवाहन।